इचलकरंजी शहरात संकलन केल्या जाणाऱ्या एकूण कचऱ्यापैकी 50% कचरा हा प्लास्टिकचा आहे। इंदोरच्या धर्तीवर स्वच्छ, सुंदर आणि हरित इचलकरंजी बनवण्यासाठी 20 जून पासून शहरात प्लास्टिक बंदी करण्याची घोषणा महापौर उदय धातुंडे यांनी केली। महापालिकेच्या विशेष सभेत ते बोलत होते। प्लास्टिक बंदीसाठीचा कालबद्ध कार्यक्रम महापौरांनी जाहीर केलाय। घनकचरा व्यवस्थापन नियम 2026 लागू झाला असून त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी इचलकरंजी महापालिकेने विशेष महासभा बोलावली होती। घनकचरा व्यवस्थापनासाठी 36 महिन्यांच्या कालबद्ध कार्यक्रमाची माहिती देऊन आयुक्त पल्लवी पाटील, उपायुक्त विद्या कदम यांनी लोकप्रतिनिधी, नागरिक आणि प्रशासनासह विविध पातळींवरील जबाबदाऱ्या विशद केल्या। दरम्यान केवळ नागरिकांवर जबाबदारी टाकून चालणार नाही, तर प्रशासन आणि कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाईची गरज नगरसेवक प्रदीप धुत्रे आणि अमरजित जाधव यांनी व्यक्त केली। तर विचार आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीतून कॉलनी स्वच्छ होऊ शकते, हा स्वानुभव ज्येष्ठ नगरसेवक मदन कारंडे यांनी कथन केला आणि त्याप्रमाणे प्रयत्न केल्यास शहर स्वच्छ, सुंदर होण्यास वेळ लागणार नसल्याचं स्पष्ट केलं। स्वच्छतेवर नियंत्रणासाठी स्वतंत्र ऑनलाईन कक्ष करावा, स्वच्छता दूत नियुक्त करावेत, प्रत्येक प्रभागात टाकाऊ कपडे, वस्तू, भंगार टाकण्यासाठी जागा निश्चित करण्याची सूचना विरोधी पक्षगट नेते उदयसिंग पाटील यांनी केली। सभागृह नेते विठ्ठल चोपडे, उपमहापौर अनिल डाळ्या यांनी ही सूचना केल्या। शहरातील एकूण कचऱ्यापैकी 50% कचरा प्लास्टिक असल्यानं शासनानं परवानगी दिलेलं प्लास्टिक वगळता अन्य प्लास्टिक वापरावर 20 जूनपासून बंदीची घोषणा महापौर धातुंडे यांनी केली। यावेळी झालेल्या चर्चेत नगरसेवक तानाजी पोवार, रवी रजपुते, अभिषेक वाळवेकर, रणजित जाधव, सचिन राणे, नगरसेविका अलका स्वामी, ध्रुवती दळवाई सहभागी झाले होते। महत्त्वाच्या विषयावर महापालिकेनं सभा घेतली, मात्र शेवटपर्यंत केवळ 25 सदस्य उपस्थित असल्यानं सदस्यांना विशेष सभेचं किती गांभीर्य आहे याची चर्चा सुरू होती।